छटपूजा किंवा सूर्य षष्ठी हे नक्की आहे तरी काय? तर आपला भारत देश आहे ना, तो विविधतेने असा नटलेला आहे, संपन्न आहे. आपल्या देशातील प्रत्येक राज्यानुसार, धर्मानुसार अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रोजच काहीतरी सण साजरा होत असतो हे नक्की. नुकतीच आपण दिवाळी साजरी केली. दिवाळी म्हणजे एक मोठं प्रकाश पर्व. आणि आता देशामध्ये अनेक भागामध्ये छटपूजा साजरी होती आहे. हा सण भोजपुरी, माघी आणि मैथिल लोकांचा सर्वात मोठा सण आहे. ही त्यांची संस्कृती आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 6व्या तिथीला छटपूजेचा हा सण साजरा केला जातो. छटपूजेच्या दिवशी सूर्यदेव, षष्ठी मैया यांची पूजा केली जाते. यासोबतच त्या दिवशी महादेवाची देखील पूजा होते. हा उत्सव बहुत करून देशाच्या बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यासोबत नेपाळमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. या सणाला सूर्यषष्ठी असंही म्हणतात. छटपूजेच्या या सणमान्यतेनुसार ही पूजा वेद आणि शास्त्राच्या लिखाणाच्या आधीपासून साजरी केली आहे. कारण ऋग्वेदामध्ये देखील छटपूजेचा उल्लेख केला आहे. यात सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल देखील सांगितले आहे. ऋषी मुनी उपवास करून सूर्याची उपासना करतात असं सांगितलं आहे. छठचा इतिहास भगवान रामाच्या आख्यायिकेच्या एका भागाला देखील जोडला गेला आहे. लोककथेनुसार सीता आणि राम दोघेही सूर्यदेवाची पूजा करतात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये ही पूजा केली जाते. वनासामधून जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी हे व्रत केलं आणि छटपूजा तेव्हापासून आपल्या हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण बनला आणि दरवर्षी तो मोठ्या विश्वासाने साजरा केला जातो. सीता, द्रौपदी, कुंती माता यांनी हे व्रत केलं आहे असं आपल्याला पुराणात दिसून येतं. कार्तिक महिन्यामध्ये सूर्य त्याच्या नीच राशीमध्ये विराजमान असतो. त्यामुळे सूर्यदेवाची विशेष उपासना केली जाते जेणेकरून आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत. षष्ठी तिथीचा संबंध हा बेसिकली मुलांच्या आयुष्यावरती दिसून येतो. म्हणून सूर्यदेव षष्ठी पूजेमुळे आपल्याला अपत्यप्राप्ती आणि अपत्याच्या आरोग्याची सुरक्षा देतं असं मानलं गेलं आहे. छटपूजा वर्षातून 2दा साजरी केली जाते. एक म्हणजे चैत्र महिन्यामध्ये आणि दुसरे म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये. कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष, चतुर्थी, पंचमी आणि षष्ठी असे 3 दिवस आणि सप्तमी असे ऑलमोस्ट 4 दिवस मानले जातात. षष्ठी देवी मातेला कात्यायनी माता असंही म्हणतात. नवरात्रीच्या दिवशी आपण षष्ठी मातेची पूजा घरच्या सर्व सदस्यांच्या सुरक्षेकरता, आरोग्याकरता करतो. मुलांसाठी देखील हे व्रत ठेवलं जातं आणि म्हणून हे 36 तासाचं एक निर्जल असं व्रत असतं. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो. सुख आणि समृद्धीकरता लोक कठोर असा उपवास करतात, सूर्यदेवाची पूजा करतात. यामध्ये उपवास करणं, नदीच्या पाण्यामध्ये पवित्र स्नान करणं आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेला सूर्याची पूजा करणं, जलतर्पण करणं हे याचा समावेश आहे. 4 दिवसाच्या चालणाऱ्या उत्सवामध्ये 36 तासाचा उपवासही केला जातो. चला तर मग बघूया 4 दिवसांचं महत्त्व काय आहे ते. पहिला दिवस म्हणजे नहेखा. कार्तिक शुक्ल चतुर्थीचा हा पहिला दिवस नहेखा म्हणून मानला जातो. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, घर स्वच्छ करावं आणि नंतर छठ व्रतामध्ये पवित्र स्नान करून पवित्र पद्धतीने तयार केलेलं शुद्ध शाकाहारी भोजन म्हणजे लौकी भात करून खावा आणि नंतर मग उपवास सुरू करावा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी जेवणानंतरचं जेवण करण्याची पद्धत आहे. म्हणजेच भोपळा, मसूर, तांदूळ यांचे पदार्थ अन्न म्हणून खाल्ले जातात आणि नंतर होते उपवासाला सुरुवात. दुसरा दिवस असतो तो म्हणजे खरना लोहंडा. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन केलं जातं. त्याला खरना म्हणतात. आजूबाजूच्या लोकांना आपण निमंत्रित करतो कारण खरनाचा प्रसाद त्यांच्याकरता देखील असतो. प्रसादाच्या रूपामध्ये तांदूळाची खीर, दुधाबरोबर तांदळाचं पीठ आणि तुपासह बनवलेली एक चुपडी रोटी ही बनवली जाते आणि त्याचं सेवन केलं जातं. त्या दिवशी मीठ आणि साखर खाल्लं जात नाही. तिसरा दिवस असतो तो म्हणजे संध्या अर्घ्य. तिसऱ्या दिवशी छटाचा प्रसाद हा घरीच बनला जातो. त्याच्यामध्ये ठेकुआ, कासार याबरोबर कोणताही पदार्थ बनवता येतो. हा पदार्थ
उपवास करणाऱ्यांनी स्वतः आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बनवून तयार केला असतो. छळसाठी आपण जी भांडी वापरतो ती मातीची असतात किंवा बांबूची असतात. बांबूच्या टोपलीमध्ये अर्घ्य हे सजवलं जातं, जसं की सुपामध्ये आपण बनवतो तशा प्रकारे. आणि त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य ही सूर्याला अर्घ्य देण्याकरता नदीवरती किंवा घाटावरती जातात. चौथा दिवस म्हणजे प्रभात अर्घ्य. चौथ्या दिवशी कार्तिक शुक्ल सप्तमीला सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं जातं. पहाटे पूजेचं सर्व साहित्य घेऊन नदीवर घाटावर जाऊन पाण्यामध्ये उभं राहून सूर्योदय बाहेर यायच्या वेळेला श्रद्धेने त्याची वाट बघून त्याला अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर कच्च्या दुधाचं सरबत पिऊन आणि प्रसाद खाऊन उपवास सोडावा. छटपूजा म्हणजे एक ग्रॅट्युटी आहे, कृतज्ञता आहे. निसर्गातील जे आपले घटक आहेत, धरती मा, सूर्य, अग्नी यांना आपण त्यांनी आपल्यावरती केलेल्या उपकाराबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो. छटपूजा म्हणजे काय आहे? ती आहे माँ की पुकार. एक अत्यंत सुंदर असं मातृत्व, त्याचा प्रेमळपणा आणि कृतज्ञता जी आपण धरती मा, सूर्यदेव, अग्निदेव, माती यांच्याप्रती व्यक्त करतो. आणि म्हणूनच छटपूजेचं महत्त्व हे वेगळं आहे. हिंदू धर्मातील, सनातन धर्मातील सगळे सण कृतज्ञता व्यक्त करतात आणि छटपूजा देखील हेच करतं. माँ की पुकार आणि त्या छटीमाईचं केलेलं व्रत. चला तर मग छटपूजेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. निसर्ग हा शेवटी आपला देवच आहे. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. द विनिंग टॉक्समध्ये विनय पोद्दार. नमस्कार.